नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। सालोड हिरापूर परिसरामध्ये होत असलेल्या अवैध रेती उत्खनन थांबवा, नावेद पठाण यांची निवेदनातून मागणी। नावेद पठाण यांनी आज 16 एप्रिल रोजी संदीप पुंडेकर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात कळवलंय की वर्धा लगत असलेल्या सालोड हिरापूर परिसरामध्ये अवैध रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेती घाटाचे लिलाव झालेले नाही, ज्या कारणाने सालोड हिरापूर लगत असलेले पडेगाव सेलसुरा शिवारमध्ये असलेली नदीमधून अवैध रेती उपसा सुरू आहे व सालोड गावाच्या आजूबाजूला जे नदी नाले गेलेले आहे त्या नदी नाल्यामधून सुद्धा रात्रीच्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू आहे। येत्या 7 दिवसाच्या आत वाळू रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी मॅडम श्रीमती वानमती सी व पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्याकडे तक्रार करणार असा इशाराच नावेद पठाण यांनी तहसीलदार यांना दिलेला आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।